म्हणजे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी मित्र श्री शिवाजीराव भोसले यांच्या निवडणूक प्रचारासाठी जमलेले सर्व प्रभाग क्रमांक 6 मधील सन्माननीय मतदार बंधू भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व माता भगिनी, सर्व तरुण युवा सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, सध्याला उशीर झाला आणि अजून पुढे बऱ्याच सभा सातारा शहरामधल्या करायच्या आहेत. मी विचार करत होतो जेव्हा शिवाजीराव भोसले यांचं भाषण मी ऐकलं, बरेच प्रश्न त्यांनी मांडले. अंडरग्राउंड ओढा करा, आणखीन वाहतुकीची अडचण आहे, आणखीन देवस्थानचा प्रश्न पर्यटन सुटलेला नाही, इतकी वर्ष का राहिले प्रश्न. असा एक प्रश्न निर्माण झाला माझ्या मनामध्ये की हे कामं आतापर्यंत का झाली नाही. आणि मग आता शिवाजीराव भोसलेंनी त्यांच्या 14 मुद्द्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. मला त्या कमी वेळात सगळ्या वाचता आलेल्या आहेत. पण शेवटी नगरपालिका क्षेत्रामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा अधिकार आहे. आता एक त्यांनी सांगितलं की वहिनीमध्ये नगरसेवक होत्या तेव्हा अंडरग्राउंड केबल केली, वॉर्डामधले रस्ते चांगले केले. म्हणजे त्यांना संधी दिल्यानंतर काम करू शकतात हे त्यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या वहिनीच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी केले, दाखवलेला. काय आता यावेळी सुद्धा शिवसेनेकडनं ते अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. पक्षाच्या चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत. आणि एक गोष्ट चांगली आहे की नगरविकास खातं म्हणजे ज्या खात्यामार्फत शहरातले वार्डातले प्रश्न सोडवायसाठी नगरपालिकेच्या निधी व्यतिरिक्त थेट राज्यातून निधी येऊ शकतो, ते खातं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीमधलं सुद्धा पालकमंत्री म्हणून जे काय आपल्याला वॉर्डातल्या कामासाठी निधी द्यायचा आहे तो अधिकार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी माझ्याकडे आहे. त्यामुळे शिवाजीराव भोसलेंना मी या ठिकाणी प्रचार सेवेला येताना एवढंच सांगेन की आता निवडणुकीची आचारसंहिता आहे. सरकारचा कॅमेरा मंत्री किंवा आमदार भाषणाला उठल्यापासून माघारी गाडी बसेपर्यंत चालू असतो. काय चुकीचा शब्द जातोय का, काय निवडणुकीच्या नियमाचा भंग होतोय का, म्हणजे दुसऱ्या दिवशी टीव्हीला बातमी चालू, सातारचे पालकमंत्री असं बोलले की लगेच ते दिवसभर टीव्हीवर चालू राहणार. म्हणून निवडणूक आचारसंहितेची मर्यादा असल्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगेन की हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाकडे आहे, ते अधिकार कोणाकडे आहे हे मी आता विस्तृतपणाने सांगितलं. आणि शिवाजीराव भोसलेंच्या वचननाम्यावरती मान्य शिंदे साहेबांचा फोटो ठळक आहे. त्यामुळे त्यांचा फोटो लावून ज्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्षाचं नेतृत्व मुख्य नेते म्हणून आदरणीय शिंदे साहेब करतात, एकनाथजी शिंदे साहेब करतात. आणि त्यांचा सहकारी मंत्री म्हणून मी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. त्यांनी मला सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा एक संगम, एकत्रपणा हा या शहराच्या विकासासाठी कसा उपयोगी पडता येईल याचा सातत्यानं माझा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे. माझ्या विभागाच्या संबंधित मंदिराचं वर्ग पर्यटनाचा दर्जा द्यावा आणि पर्यटन विभागामधनं त्याच्या सुशोभीकरणाला, त्याच्या नूतनीकरणाला त्याला निधी द्यावा अशी सुद्धा आता मी मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा गावातल्या ज्येष्ठ ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केली. मी एवढंच सांगेन की यासाठी या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या आपल्याला असतील तर सातारा नगरपालिकेमध्ये शिवाजीराव भोसले नगरसेवक म्हणून निवडून आले पाहिजे. तर ते नगरसेवक म्हणून निवडून आले तर निश्चितपणाने तुम्हाला ह्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळतील. मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून या ठिकाणी ठामपणाने सांगतो की आपण गटातटाचं कधीच राजकारण मी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कधीच केलं नाही. पण आता
सातारा नगरपालिकेची निवडणूक लढवताना जर महायुतीतला एक महत्वाचा पक्ष शिवसेना असताना जर विश्वासात घेतलं जात नसेल, विचारलं जात नसेल, तर 2 दिवसातली आमची तयारी आहे. शिवाजीराव किती 2 दिवसाची तयारी आपल्या अर्ज भरायची. जर थोडा एक आम्हाला आधी अंदाज आला असता की आपल्याला बाबा शिवसेनेला वेगळं लढायचंय, तर कदाचित सातारा शहरातलं चित्र आणि जिल्ह्यातल्या बाकी आठीच्या आठी नगरपालिकांचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. पण आम्ही प्रयत्न केला. सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, शासनामध्ये एकत्र आहोत आणि वर ठरले बाबा जिथं होईल तिथं माहिती करा. पण ठीक आहे, काही कारणामुळे नाही होऊ शकते, आम्ही लढतोय, मैत्रीपूर्ण लढतोय. आणि मग जे पक्षाचे उमेदवार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढतायत, त्यांच्या पाठीमागं पूर्ण ताकद उभं करणं, त्यांना पूर्ण पाठबळ देणं आणि त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून आम्ही दोघंही शिवाजीराव भोसलेला पूर्ण सहकार्य करू, एवढंच विश्वास ग्वाही या निमित्ताने आपल्याला देतो. 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून सन्मान्य शिवाजीराव भोसले यांना नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मधनं प्रचंड बहुमताने विजय करावं, एवढीच विनंती आपल्याला करतो. पुन्हा एकदा प्रभाग 6 मधल्या सर्व नागरिकांचे, मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.